ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मी मतदार बोलतोय या विशेष सेगमेंटमध्ये आम्ही दररोज एका ज्वलंत विषयावर राज्यभरातील मतदारांना काय वाटतं हे दाखवण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आमचा आजचा प्रश्न आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर होणाऱ्या निवडणुकीत मतांची विभागणी वाढेल का? तंबाखूला खायचं सारा गावाचा उठाव एकदा करायचा। याच्या चौकाशी त्याचा सालदारा याच्या जमिनी असलं भानगडी नाही पाहिजे। आम्हाला त्याचं घेणं नाही, आम्हाला देशाचा विकास महत्वाचा आहे। दिल्लीच्या संसदेमध्ये हिंदी इंग्रजी याच्यावर प्रभुत्व असलेला उमेदवार हवा आहे, तसं त्याचा जनसंपर्कही चांगला असायला हवा। आपल्याला थोडी शिकवणार आहे ते, आपल्याला दाखवणार आहे त्यांची पात्रता किती आहे ते तर नाही का भैया आम्हाला मतदान करा ते एवढंच बोलणार। आमचं काय, आम्ही रेग्युलर माणसं आहेत, आम्ही धंदावली माणसं आहेत। कुठलाही उमेदवार असो, कुठल्याही पक्षाचा असो किंवा कुठल्याही पार्टीचा असो, शिक्षण हे महत्त्वाचं होते। त्याची शिक्षणाची प्राप्तता पाहूनच आम्ही मतदान करणार ना। शैक्षणिक पात्रता महत्त्वाची आहे। जसं नोकरीमध्ये काही शैक्षणिक पात्रता असते, तशी राजकीय क्षेत्रात सुद्धा पाहिजे, असं माझं एक प्रामाणिक मत आहे। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।